नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मॅथ्स 1च्या रॅपिड रिव्हिजन मध्ये स्वागत आहे। आज आपण मॅथ्स 1 मध्ये जे दोन टॉपिक आहेत, सेट्स आणि रियल नंबर, यातल्या काही प्रश्नांच्या उत्तरांची किंवा काही प्रश्न त्यांची आदर्श उत्तर कशी असावीत याविषयी आपण चर्चा करणार आहोत। सर्वांनी नोट पॅड किंवा वही पेन घेऊन यूट्यूब चॅनल समोर बसावे ही आपली नम्र विनंती आहे। तर चला आपण या रॅपिड रिव्हिजनला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळेला या प्रकारचा प्रश्न विचारला जातो, चूज अ करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर अ फॉलोइंग क्वेश्चन, रीराइट इट्स अल्फाबेट। इन शॉर्ट यालाच आपण MCQ असं म्हणतो। आता या MCQ ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो तेव्हा विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे की इन्स्ट्रक्शन जे आपल्याला दिलेले आहेत, ज्या स्क्रीनवर इथे दिसत आहेत, ते आपण काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। तर बघूया आपण प्रश्न काय दिले आपल्या समोर। आपल्या समोर प्रश्न आहे की सेट A contain x is a prime number less than 10 and B 2 3 5 7 आणि सिमिलरली सेट C मध्ये 2 3 5 7 11 आणि आपल्याला म्हटले which of the following statement is true। तर बघा काय काय ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। पहिला ऑप्शन आहे A is a subset of C but B is not a subset of C। सेकंड ऑप्शन आहे A is a subset of B, B is a subset of C। आणि थर्ड ऑप्शन आहे C is a subset of A union B आणि फोर्थ आहे A union C is equal to B intersection C। आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिताना आपल्याला रफ वर्क करायला लागणार आहे। सो चला आपण रफ वर्क करूया। काय क्वेश्चन विचारलाय, सो आपण सेट A जो आपल्याला रूल मेथड मध्ये दिलाय तो आपण सर्वप्रथम आपण लिस्टिंग मेथड मध्ये लिहूया। काय विचारलंय, अ प्राइम नंबर लेस दॅन 10। सो कोणकोणते प्राइम नंबर लेस दॅन 10 आहेत। सो 1 इज नॉट अ प्राइम नंबर, सो 2, त्याच्यानंतर येणार 3, त्याच्यानंतर येणार 5 आणि त्याच्यानंतर येणार 7। सो 1 to 10 मध्ये असणारे प्राइम नंबर आहेत 2 3 5 7। सेट बी कडे आपण येऊया जो आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये ऑलरेडी दिलेला आहे। सो दॅट इज 2 3 5 आणि 7 हा सेट आपल्याला दिलेला बी आहे। आणि सेट सी आपल्याला जो दिलाय त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 2 3 5 7 and 11। आता ह्या तिन्ही सेटला आपण लिस्टिंग मेथड मध्ये लिहिल्याच्या नंतर आपल्या समोर ऑप्शन जर पाहिला तर काय येतोय की ए सेट जर आपण पाहिला तर 2 2 3 3 5 5 7 7 म्हणजे मला दिसतोय सेट A इज इक्वल टू सेट B। सो कुठे मला सेट A इक्वल टू B आहे, तर पहिल्या ऑप्शन मध्ये नाही आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये नाही आहे, चौथ्या ऑप्शन मध्ये नाही आहे, म्हणजे आता माझ्याकडे दुसऱ्या ऑप्शन मध्ये तो आहे। परत त्यांनी म्हटले की अँड दिस कंडिशन ऑल्सो सॅटिस्फाय, म्हणजे B इज अ सबसेट ऑफ C, म्हणजे B चे सगळे एलिमेंट हे C मध्ये आहेत। B मध्ये 2 आहेत, C मध्ये 2 आहेत, B मध्ये 3 आहेत, C मध्ये 3 आहेत, इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे। सो ऑल एलिमेंट्स ऑफ B आर प्रेझेंट इन अ C। सो ही कंडिशन पण तो सॅटिस्फाय करतो, B इज अ सबसेट ऑफ C, म्हणजे माझा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी। सो आता आपल्याला जो क्वेश्चन विचारला आहे ज्यामध्ये विचारले की रीराइट द अल्फाबेट, म्हणजे माझ्या उत्तरामध्ये केवळ ऑप्शन आणि ऑप्शन असणार आहे। सो माझा आन्सर असणार आहे आन्सर बी। सो एवढंच आन्सर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे। रिलेटेड त्याबद्दल काही आपल्याला वर्किंग कॉलम करायचा असेल, रफ वर्क करायचा असेल तर ते आपण जरूर करू शकता शेवटच्या पेजवर, पण इथे मात्र आपल्याला केवळ ऑप्शन आणि ऑप्शनच लिहायचं आहे। अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी ती काळजी घ्यायची आहे। चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्या तर आपण आता
सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न आपल्या समोर आहे. राईट द डिफरन्स ऑफ 0.6 रिकरिंग मायनस 0.3 रिकरिंग आणि आन्सर आपल्याला लिहायचं रॅशनल फॉर्म मध्ये. आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण कोणत्या स्टेप आवश्यक आहेत. आता दिलेला प्रश्न आपल्याला 0.6 रिकरिंग म्हणजेच याचा अर्थ तो 0.66 डॉट 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 असा होईल आणि त्याचप्रमाणे 0.3 रिकरिंग याचा अर्थ 0.33 डॉट 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 असा होईल. आता ही स्टेप आपण कसं लिहू शकतो तर 0.6 रिकरिंग मधून मायनस 0.3 रिकरिंग मायनस केले तर त्याचा आन्सर येणार आहे 0.3 रिकरिंग. आणि साधारणपणे ज्या वेळेला एक प्लेस नंतर दशांश चिन्ह असते तेव्हा तो आपण रॅशनल फॉर्म मध्ये नंबर लिहिताना तो 3/9 अशा प्रकारे होईल आणि त्याला सिम्प्लिफाय केले तर 3 जा 3 3 जा 9 आणि हा 1/3 हा त्याचा काय होईल रॅशनल फॉर्म होईल. म्हणजे मी हा जो डिफरन्स आहे तो कशा पद्धतीने लिहिला पहा विद्यार्थी मित्रांनो. 0.6 रिकरिंग मायनस 0.3 रिकरिंग इज इक्वल टू 0.3 रिकरिंग आणि 3/9 म्हणजे 0.3 रिकरिंग आपल्याला 3/9 या फॉर्म मध्ये लिहिता येतो आणि तो काय होईल 1/3 अशा पद्धतीने होईल. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. अंडररूट 1458 divided by under root 2 is a surd or not. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, सर्ड ज्या वेळेला आपण लिहितो तेव्हा ती a⁴n फॉर्म मध्ये लिहित असतो आणि या m ला आपण म्हणतो रूट आणि या m ला आपण म्हणतो पॉवर. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सर्ड. कोणाला सर्ड म्हणायचंय ज्या वेळेला रूट आणि पॉवर या दोन्ही व्हॅल्यू सेम होतात म्हणजे m आणि n या दोघांची व्हॅल्यू सेम होते तेव्हा आपण म्हणणार इट इज नॉट अ सर्ड. पण m ग्रेटर दॅन n किंवा m हा n पेक्षा लहान आहे अशी जर कंडिशन असेल तर ती सर्ड असते. तर आता आपण या प्रश्नाच्या सोल्युशन कडे येऊया. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे अंडररूट 1458 डिवायडेड बाय अंडररूट 2. तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक इंडायसिस मधला रूल बघितलाय a⁴m अपॉन b⁴m म्हणजे दोघांची पॉवर जर सेम असेल तर ते आपल्याला a/b⁴m या स्वरूपात लिहिता येते. म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर याची ऑर्डर 2 आहे आणि याची पण ऑर्डर 2 आहे म्हणजे तो स्क्वेअर रूट आहे म्हणजे दोघांची ही पॉवर दॅट इज व्हॉट वी कॉल रूट सेम असल्यामुळे मला तो या पॅटर्न मध्ये लिहिता येईल. म्हणजे मला आता कसं लिहिता येईल ते तरी मला अशा पद्धतीने लिहिता येईल 1458 डिवायडेड बाय 2. आता 1458 डिवायडेड बाय जर आपण 2 केला तर 2 1 जा 2 2 7 जा 4 2 2 जा 4 2 9 जा 18 म्हणजे इथे मला तो अंडररूट 729 हा नंबर देईल. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर याची जी रूट आहे 2 आहे आणि पॉवर 1 आहे पण तो आपल्याला वाटेल की हा सर्ड नाही. परंतु हा कंपोजिट नंबर असल्यामुळे हा आपल्याला या पद्धतीने लिहिता येतो 729 हा 27 चा स्क्वेअर आहे आणि इथे असलेला तो स्क्वेअर रूट आहे. सो नाव याला मी या पद्धतीने लिहिता येईल 27 2/2. आता या ठिकाणी बघितलं तर याची पॉवर 2 आहे आणि रूट पण 2 आहे. सो कंडिशन 1 m इज इक्वल टू n म्हणजे हा 2 इनडायरेक्टली कॅन्सल होईल आणि तो फक्त 27 राहील आणि 27 जर राहिला तरी रूट आणि पॉवर त्याची 1 राहते आणि रूट आणि पॉवर जर सेम असेल तर तो सर्ड असत नाही. सो देअरफॉर
इट इज नॉट अ सर्ड. आता पुढे काय म्हटले मला की ते सर्ड आहे का नाही ते सांगा. पुढे म्हटले की जस्टिफाय युअर आन्सर, म्हणजे मला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. सिन्स, मग आता मी ते सिन्सचं चिन्ह काढतो. आणि का सर्ड नाही आहे, तर हे सर्ड का नाही आहे, सिन्स रूट अँड पॉवर ऑफ एक्सप्रेशन is equal, hence it is not a surd. असं हे परिपूर्ण वाक्य असलं पाहिजे. प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक वाचा आणि त्या अनुषंगाने आपल्याला उत्तर लिहिण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही आणि केवळ उत्तर लिहितो. उत्तर लिहित असताना ती मॅथमॅटिकली आणि लॉजिकली अशा दोन्ही स्वरूपात ती करेक्ट असेल तरच गणित या विषयात गुण मिळतात. चला आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. इफ √3 इज इक्वल टू 1.732, म्हणजे √3 ची किंमत जी आहे ही 1.732 जर असेल तर आपल्याला हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे हे एंटायर एक्सप्रेशन √27 - 3√75 हे सगळं याची व्हॅल्यू काय असेल ती काढायची आहे. चला आपण याच्या सोल्युशन कडे येऊया. दिलेला क्वेश्चन काय आहे आपल्याला, √27 - 3√75 प्लस 5√48 प्लस 2√108 हे आपल्याला दिलेले एक्सप्रेशन आहे. आता याचा मला काय करता येईल. आता याचं √2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे आणि 27 कॉम्पोजिट नंबर आहे, तर मला तो कंपोजिट मध्ये व्यक्त करता येईल का. सो 27 कॅन बी रिटन ॲज 9 × 3 minus 3, where the 75 can be written as 25 × 3 आणि सिमिलरली मला 48 जे आहेत हे मला 16 × 3 या स्वरूपात लिहिता येतील आणि सिमिलरली 108 हे मला 36 × 3 मध्ये लिहिता येतील. आणि ते हिंट बघा √3 दिली आहे, याच्या इथे आपल्याला वापर करता येईल. सो ही एक प्रकारची हिंट आहे म्हणून वापरायला हरकत नाही. आता या ठिकाणी 9 चं स्क्वेअर रूट 3 येईल. सो ही मिळेल 3√3 मायनस हा 3 हा जो 25 आहे याचा स्क्वेअर रूट आहे 5. सो रूटच्या बाहेर येईल तो आणि √3 प्लस 5 16 हा 4 चा स्क्वेअर रूट आहे √3 प्लस 2 36 हा 6 चा स्क्वेअर रूट आहे म्हणजे 36 चा स्क्वेअर रूट 6 आहे आणि हे आले आपल्याला 3. सो आता मला काय लिहिता येईल, 3√3 मायनस 15√3 प्लस 5 4 20√3 प्लस 2 × 6 इज 12√3. आता या समला आणखीन आपण एक काम करू शकतो. √3 सर्वीकडे काय आहेत, कॉमन आहेत. सो आपण 3 मायनस 15 प्लस 20 प्लस 12 आणि हा कॉमन आलेला √3 या सगळ्यांची आपण सिम्प्लिफिकेशन जर केलं म्हणजे उदाहरणार्थ हा 15 - 3 तर मला हे मिळणार -12 आणि 20 प्लस 12 हे जर मी केले तर मला मिळतील हे 32 आणि हे असलेले √3 आणि या दोघांचं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर ते आपल्याला मिळणार आहे 20√3. सो हे माझं फायनल आन्सर इथे संपलेलं आहे. परंतु आपल्याला विचारले की √3 ची व्हॅल्यू त्यात सबस्टिट्यूट करा. सो मी कंटिन्यू इथे करणार आहे. सो 20 × √3 ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 1.732 आणि आता याला आपण मल्टिप्लाय करणार आहोत आणि याला मल्टिप्लाय आपण जर केलं तर 34
आणि पुढे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 3 4 आणि पुढे येणारा 0. सो फायनल आन्सर विल बी 34 पॉईंट काय असेल 64. सो अशा पद्धतीने आपण याची व्हॅल्यू डिटरमाइन केलेली आहे. चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, इफ P is a set of first 12 multiple of 6. प्रश्न अतिशय काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो वाचायचा आहे. बराच वेळेला विद्यार्थी काही गडबड करतात आणि प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहितात. P हा सेट आहे फर्स्ट 12 मल्टिपल ऑफ 6 चा. Q इज अ सेट ऑफ ऑल डिवायझर्स ऑफ 30 आणि आपल्याला विचारलंय त्यांनी की P युनियन Q आणि P इंटरसेक्शन Q काय असेल. तर सर्वप्रथम आपण सेट जो P आहे तो काय करूया, लिस्टिंग मेथड मध्ये लिहूया. काय म्हटलंय की फर्स्ट 12 मल्टिपल ऑफ 6. सो मल्टिपल आलाय म्हणजे मला याचा अर्थ 6 चा टेबल लिहायचा आहे आणि किती पर्यंत लिहायचा आहे, 12 पर्यंत. सो आपण 6 चा टेबल लिहूया. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18. आता आम्ही तो कंटिन्यू करतोय. सो पुढचे नंबर येईल 24, 24 नंतर येणार 30, 30 नंतर येणार 36, त्यानंतर येणार आपल्याकडे 42, त्यानंतर येणार आपल्याकडे 48, त्यानंतरचा नंबर आहे 54, त्यानंतरचा 60, हा झाले 10 आणि त्यानंतर 66 आणि आपल्याला पुढचा नंबर आला 72. असे आता मी 12 6 चे मल्टिपल लिहिलेत. राईट फ्रॉम 6 1 जा टू 6 12 जा, हा दॅट 6 12 जा 72. हा लास्ट नंबर आला माझा 72. Q हा सेट मला विचारलाय, काय विचारलाय तर डिवायझर्स ऑफ 30. सो डिवायझर्स याचा अर्थ होतो 30 ला कोणकोणत्या संख्येने डिव्हिजन जाते. आता डिवायझर्स ऑफ 30 घेतले तर कोणत्याही नंबरला 1 ने डिव्हिजन जातोय, 2 ने जातोय, या नंबरला 3 च्या टेबल मध्ये येतात, 5 च्या टेबल मध्ये येतात, 6 च्या टेबल मध्ये देखील येतात, 10 च्या टेबल मध्ये येतात, 15 च्या टेबल मध्ये येतात आणि 30 च्या टेबल मध्ये सुद्धा हे 30 येतात. सो डिवायझर्स ऑफ Q is 1 2 3 5 6 10 15 and 30. आता आपल्याला जो एक क्वेश्चन विचारलाय ज्यामध्ये विचारलाय की P युनियन Q. सो P युनियन Q म्हणजे काय की P मधले पण एलिमेंट लिहायचे, Q मधले पण लिहायचे आणि दोघांमधले कॉमन पण लिहायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्हेन यू राईट द एलिमेंट इन द सेट ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्येच असले पाहिजे. तर इथे आपण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये घेऊया. सो मी आता 1 लिहिला, सो हा माझा 1 आला. नेक्स्ट आहे 2, तो इथला मी 2 लिहिला. त्याच्यानंतर पुढचा आहे 3, तो इकडचा मी 3 लिहिला. त्यानंतर आहे पुढचा 5, तो मी इकडचा 5 लिहिला. 6 मात्र आपल्याकडे दोन्हीकडे आहे पण दोन्हीकडचा पण आपल्याला लिहायचा आहे, तो कॉमन 6 लिहिला. त्यानंतरचा पुढचा नंबर आहे आपल्याकडे आलेला 10, तो मी इथे 10 लिहिला. त्यानंतर 10 नंतर इथे 15 आहे पण पुढचा नंबर आपल्याकडे इथे 12 आहे म्हणून मी इथे 12 लिहिला. 12 नंतर आपल्याकडे असलेला नंबर आहे 15, तो इथे 15 लिहिला. 15 च्या नंतर इथे असलेला आपल्याकडे 18, 18 च्या नंतर आहे 24 आणि त्यानंतर हा जो 30 आहे हा दोन्हीकडे आहे म्हणून मी तो 30 लिहिला. आणि रेस्ट ऑफ द नंबर जो 36 आहे, 42 आहे, 48 आहे, 54, 60, 66 आणि 72. सो हा माझा झाला कंप्लीट P युनियन Q. आता यामध्ये मी जे स्पेशली स्क्वेअर केलेले बघा, हा 6 आणि 6, हा 30 आणि 30. सो दुसरा प्रश्न जो मला विचारला आहे की P इंटरसेक्शन Q काय असेल तर त्याचा आन्सर आहे 6 and 30. सो आता कॉमन एलिमेंट्स पण मला मिळाले. सो A चा आन्सर इथे आलं आणि B चा आन्सर माझा या पद्धतीने आलेला आहे. सो यामध्ये सेट लिहिताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, त्यानुसार त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे
की इव्हॅल्युएट y रेज टू p अपॉन y रेज टू q p प्लस q आणि y रेज टू m अपॉन y रेज टू n m प्लस n y रेज टू d अपॉन y रेज टू h d प्लस s. तर याचा आन्सर काय असेल? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाच्या कडे जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतील. तर त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत त्या मी सांगतो. ते इथे मला y रेज टू p आणि y रेज टू q दिसतोय. तर आपल्याकडे बघा a रेज टू m डिवाइडेड बाय a रेज टू n, म्हणजे या ठिकाणी y ज्या ठिकाणी त्याला मी a कन्सिडर केला तर तो a रेज टू m आणि a रेज टू n होतो. आता आपण या इंडायसिस रूल कडे जर बघितलं तर आपल्याला हा a रेज टू m when the base is same and division power is different then it can be written as m minus n. सो या फॉर्म मध्ये आपल्याला ते लिहिता येतं. म्हणजेच मला आता याचं सोल्युशन जे लिहायचं आहे हा y रेज टू p आणि q रेज टू p, मला हा y रेज टू काय लिहिता येईल p मायनस q. सपोज त्याला मी आता ब्रॅकेट मध्ये टाकला आणि नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये माझ्याकडे ऑलरेडी आहे p प्लस q. सिमिलरली दुसऱ्याकडे जर आपण आलो त्याला पण मी ब्रॅकेट यूज केला तर मला तो लिहिता येईल m मायनस n आणि पुढे लिहिता येईल तो m प्लस n आणि पुढे त्याचप्रमाणे त्याला मी वापर केला तर y रेज टू d मायनस s आणि मला तो d प्लस s असा लिहिता येईल. आता आणखीन एक कोणतं सूत्र आपण पाहिलंय इयत्ता 8वी मध्ये. सो आपल्याला a मायनस b आणि a प्लस b या स्वरूपात दोन ब्रॅकेट असतील तर तो आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या पॅटर्न मध्ये लिहू शकतो. मग आता ह्याला मी लिहिला y रेज टू p प्लस q p मायनस q p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर, त्यानंतर इनटू y रेज टू तोच फॉर्म्युला इथे वापरला तर m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर आणि तोच फॉर्म्युला इथे वापरला तर y रेज टू d स्क्वेअर मायनस काय येईल s स्क्वेअर. आणि परत आपल्याकडे आणखीन एक फॉर्म्युला आहे a रेज टू m इंटू a रेज टू n इज इक्वल टू a रेज टू m प्लस n, म्हणजे द बेस सेम असेल मल्टिप्लिकेशन असेल तर आपण पॉवर त्याचे ऍड करतो. इफ यू लुक ॲट द बेस सगळ्यांचे बेस सेम आहेत, दॅट इज y y y आणि इंटू साइन आहे, म्हणजे मला हे फायनली y रेज टू p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर प्लस m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर प्लस d स्क्वेअर मायनस s स्क्वेअर या फायनल स्टेज पर्यंत आपल्याला सहज काय करता येईल लिहिता येईल. आता इथे कोणतेही टर्म्स कॅन्सल होत नाहीत, त्यामुळे माझं फायनल आन्सर हे या ठिकाणी असेल. या ठिकाणी समजा p q किंवा ds सर्व जर ठिकाणी असतं तर ते सुद्धा आपल्याला कॅन्सल करता आलं असतं. सो या प्रकारचा प्रश्नाचं उत्तर आपण या पद्धतीने देऊ शकतो. चला आता पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे ते आपण पाहूया. आता हा जो प्रश्न आपल्या समोर विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे या प्रश्नाच्या उत्तराकडे जर आपण पाहिलं किंवा या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला हे तीन टर्म दिसत आहेत. बघा, हा एक टर्म, त्यानंतर हा एक आणि त्यानंतर हा असलेला दुसरा. तर याला मला काय करावं लागेल, याला मला पार्ट 1 असा कन्सिडर करावं लागेल, याला मला पार्ट 2 असा कन्सिडर करावं लागेल आणि याला पार्ट 3 याला अशा पद्धतीने कन्सिडर करावं लागेल. वेळेच्या अभावी आपण यातले पार्ट 1 कसा सॉल्व करायचा याबद्दल सांगणार आहोत आणि त्याचप्रमाणे पार्ट 2 आणि पार्ट 3 हा तुम्ही त्या अनुषंगाने करू शकाल, कारण पार्ट 1 मध्ये ज्या पायऱ्या आहेत त्याच 2 आणि त्या 3 मध्ये आहे. फक्त जर काही चेंजेस होणार असेल तर ते नंबर आहेत. तर आपण त्याच्या पहिला पार्ट 1 कडे येऊया. सो मी इथे पार्ट 1 इथे घेतो. सो दिस इज माय पार्ट 1. √6 अपॉन √2 प्लस √3 इज इक्वल टू, आता इरॅशनल नंबर बघा डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणजे आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर जर करायचं झालं तर जेव्हा दोन टर्म इरॅशनल मध्ये येतात तेव्हा त्याच्या आपल्याला कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. सो मी आता
याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार. सो √2 मायनस √3 डिवायडेड बाय √2 मायनस √3. अशा पद्धतीने हे याचं आपल्याला रॅशनलायझेशन करता येईल. आता पुढची पायरी मी त्याच्या पुढे लिहितो, तुम्ही त्याच्या खाली लिहायची आहे. आता √6 आणि याला मल्टिप्लाय केलं तर माझ्याकडे येईल ते √6 इन ब्रॅकेट √2 मायनस √3 डिवायडेड बाय, आता या दोन टर्म कडे बघितलं, याला मी a अज्युम केला, याला b अज्युम केला, याला a आणि याला b अज्युम केला, तर हा होईल a प्लस b आणि हा होईल आपल्याकडे a मायनस b आणि याच्यासाठी आपल्यासाठी सूत्र आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. म्हणजेच इनडायरेक्टली हा माझा होईल √2 चा स्क्वेअर मायनस √3 चा स्क्वेअर. सो आता आपण त्याला पुढे कंटिन्युएशन करू. सो 6 ने 2 ला मल्टिप्लाय केलं तर तो √12 येईल आणि 6 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर √18 येतील आणि डिवायडेड बाय √2 स्क्वेअर चा 2 येईल आणि हा -3 होईल. म्हणजे याचा अर्थ डिनॉमिनेटर मध्ये माझ्याकडे -1 येईल. हा जो 12 आहे विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच आपण एक गणित सॉल्व्ह केलंय, यामध्ये आपल्याला हा 12 4 3 चा 12 असा लिहिता येईल आणि हा 18 आपल्याला काय करता येईल 9 2 चा 18 असा लिहिता येईल. म्हणजेच तो आपल्याला 2√3 मायनस 3√2 आणि अपॉन 1 मायनस आहे, म्हणजे याचा अर्थ तो -2√3 प्लस 3√2 असा लिहिता येईल. म्हणजे आता माझ्याकडे पहिला जो पार्ट आहे, या पहिल्या पार्टचा आन्सर आलं -2√3 प्लस 3√2. त्याचप्रमाणे जर मी सेकंडला जर सॉल्व्ह केलं, जो सेकंड माझ्याकडे आहे 3√2 डिवायडेड बाय √6 प्लस √3 आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याकडे येणारं अंतिम आन्सर जे असणार आहे हे असणार आहे 2√3 मायनस रूट काय असणार आहे 6. हे सेकंडचा आन्सर असणार आहे. सिमिलरली मी जर थर्डला सिम्प्लिफाय जर आपण केलं तर थर्डला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर माझ्याकडे येणारा आन्सर आता 4√3 डिवायडेड बाय √6 प्लस √2 याला आपण सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर माझ्याकडे आन्सर येणार आहे 3√2 प्लस √6. आता तिघांची आपण ऍडिशन करणार आहोत, म्हणजे पहिल्याचं आन्सर प्लस आलेलं दुसऱ्याचं आन्सर आणि त्यानंतर आपल्याकडे आलेलं तिसऱ्याचं आन्सर, या तिघांचं आन्सर आपण ऍड केलं तर फायनल आन्सर आपल्याकडे येणार आहे 0. तुम्ही त्याला नक्की विस्तृत स्वरूपात ट्राय करा आणि बघा आन्सर आपले 0 येते का नाही. चला तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता जो पुढचा आपल्या समोर प्रश्न आहे, बेस्ड ऑन अ सर्वे कंडक्टेड इन अ टाउन 500 पीपल, म्हणजे 500 लोकांचा सर्वे करण्यात आला. त्यापैकी 320 पीपल रीड द न्यूजपेपर इन इंग्लिश, 210 people read newspaper in Hindi, and 100 people read newspaper in both English and Hindi. How many people read newspaper in English only? English only आहे, हिंदी only आहे, and neither language म्हणजे कोणती पण लँग्वेज. आणि अट आपल्याला दिलेली आहे की हा प्रश्न आपल्याला केवळ वेन डायग्रामने सोडवायचा आहे. ज्या वेळेला एखाद्या गणितामध्ये एखाद्या पद्धतीचा उल्लेख केला गेला असेल तर तुम्हाला त्याच पद्धतीने गणित सोडवणं गरजेचं आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सो आता मी इथे मला वेन डायग्राम सांगितले, सॉल्व युजिंग वेन डायग्राम, म्हणून मी आता काय करणार आहे वेन डायग्राम काढणार आहे. सो वेन डायग्राम साठी मी सगळ्यात पहिलं ॲज पर द जॉन वेनच्या रूल प्रमाणे मी एक बिग रेक्टँगल काढलाय आणि मला सांगितलंय की बेस्ड ऑन अ सर्वे कंडक्टेड इन अ टाउन 500 पीपल, 500 लोक आहेत, तर इथे मी लिहिलेत एकूण लोक असलेली 500 आणि मला दोन प्रकारची इथे लोक दिसत आहेत.
रीड द न्यूजपेपर इन इंग्लिश, म्हणजे इंग्लिशचा न्यूजपेपर वाचणारे आणि हिंदीचा न्यूजपेपर वापरणारे म्हणजे वाचणारे. तर मी आता इथे दोन सर्कल काढतो ज्याच्यामध्ये मी यूज करणार आहे. इंग्लिश न्यूजपेपरसाठी मी फक्त इंग्लिश हे लेटर यूज केला आहे आणि हिंदी या न्यूजपेपरसाठी मी एच हा यूज केला आहे. सो तुम्ही इथे वाक्य लिहायचं आहे, लेट द नंबर ऑफ पीपल who learn or read the English newspaper equal to that number. आता इंग्लिश आपल्याला दिलेला आहे 320, म्हणून आपण इंग्लिश मध्ये असलेला नंबर जो आहे तो इथे काय लिहिला 320. त्यानंतर आपल्याला विचारले की 210 हिंदी आहे, सो 210 हिंदी आहेत आणि 100 लोक दोन्हीही पेपर वाचतायत. सो आता मला जो पहिला त्यांनी प्रश्न विचारलाय, सो ओनली हिंदी. सो ओनली हिंदी जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी 210 मधून 100 काय करणार, मी मायनस करणार. सो 210 हे हिंदी आणि 100 दोन्ही एकत्र आहे. सो 210 मधून आपण जर 100 मायनस केला तर आपल्याकडे येणारा आन्सर असेल 110. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न आहे ओनली इंग्लिश. सो मी आता ओनली इंग्लिश न्यूजपेपर रीड आउट करणार आहे. 320 मधून मी काय करणार आहे, 100 मायनस करणार आहे. सो दॅट इज गोइंग टू बी 220. सो ओनली इंग्लिश करणारे 220 आहेत, ओनली हिंदी वाचणारे आपल्याकडे असणारे 110 आहेत. आणि तिसरा त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की नायदर, म्हणजे कोणतीच भाषाचे पेपर वाचत नाही, म्हणजे ते ना हिंदी वाचत आहेत ना इंग्लिश. तर मी काय करणार, एकूण माझ्याकडे 500 लोक आहेत. या 500 लोकांपैकी किमान 220 लोक इंग्लिश चे रीड आउट करतायत, 110 लोक जे आहेत ते हिंदी वाचतायत, म्हणजे किमान एक तरी पेपर वाचतायत, आणि 100 लोक आहेत हे दोन्हीही पेपर वाचतायत. म्हणजे उरलेले माझ्याकडे जे असतील ते एकही पेपर वाचणारे नसतील किंवा न्यूजपेपर वाचणारे नसतील. तर या सगळ्यांची आपण टोटल करूया. सो ही झाली आपल्याकडे 220 आणि 330, म्हणजे आला आपल्याकडे ही टोटल आली 430, आणि 500 मधून 430 मायनस केले तर आपल्याकडे आले 70. सो द 70 पीपल डज नॉट रीड एनी टाइप ऑफ न्यूजपेपर. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रश्नांची माहिती पाहिली आहे. तर याच पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे. सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला, सर्वांच्या नोट करून घेतल्या, त्याबद्दल तुमच्या पुनश्च एकदा धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.